नमस्कार. चला आज ऐकूया एक गोष्ट स्वरा आणि तिची मुलगी मुग्धा यांची. एक आहे पुण्यात तर दुसरी थेट लंडनमध्ये. ह्या आई-मुलीच्या नात्याला टेक्नॉलॉजीने कसं काय जोडलं आणि मग त्यातून जी आव्हानं आली त्यावर त्यांनी मिळून कशी मात केली हेच आपण आज बघणार आहोत. या कथेची सुरुवात होते मुग्धाच्या या एका वाक्याने. लंडनमध्ये एकटी असलेल्या मुग्धाच्या या शब्दांमधून लांबच्या नात्यातली ती वेदना आणि ती हुरहुर अगदी थेट काळजाला भिडते. टेक्नॉलॉजीने आपल्याला कितीही जवळ आणलं तरी स्पर्शाची जागा ती घेऊ शकत नाही, याचीच ही एक तीव्र जाणीव आहे. पण हे अंतर फक्त दोन देशांमधलं नव्हतं. एकीकडे आईची आठवण होतीच, पण दुसरीकडे मुग्धाच्या प्रोफेशनल आयुष्यात एक वेगळंच आव्हान उभं राहिलं होतं. तिच्या ऑफिसमध्ये तिला एका अदृश्य भिंतीचा सामना करावा लागत होता. जरा विचार करा, लंडनमधली एक मोठी डिझाईन फर्म. तिथे मुग्धा एकटीच भारतीय इंटर्न होती. तिच्या आयडियाजकडे सरळ दुर्लक्ष केलं जात होतं. आणि इतकंच नाही तर तिच्या कामावर खूप जास्त कल्चरल इन्फ्लुएन्स आहे असा शेरा मारला गेला. म्हणजे बघा, जे तिचं भारतीय असणं तिची ओळख होती तिथे तेच तिची कमजोरी ठरवलं जात होतं. आणि याच अनुभवाला ग्लास सीलिंग असं म्हणतात. म्हणजे काय तर एक असं न दिसणारं छप्पर जे खास करून महिलांना किंवा अल्पसंख्याक गटातल्या लोकांना त्यांच्या कामात पुढे जाण्यापासून रोखतं. मुग्धाला हे छप्पर अगदी स्पष्टपणे जाणवत होतं. आणि मग साहजिकच आहे, या ऑफिसमधल्या संघर्षामुळे आणि एकटेपणामुळे मुग्धा पुरती हताश झाली. तिने आईला एक प्रश्न विचारला. हा प्रश्न फक्त तिचा नव्हता. परदेशात स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात तो कधी ना कधी येतोच की यशस्वी होण्यासाठी काय आपली ओळखच पुसून टाकावी लागेल. आणि इथेच या गोष्टीत एक कमालीचं वळण येतं. स्वराने तिच्या मुलीच्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. जी गोष्ट मुग्धाला तिची कमजोरी वाटत होती तिलाच स्वराने तिची सगळ्यात मोठी ताकद बनवलं. स्वराचं उत्तर इतकं साधं पण इतकं महत्त्वाचं होतं. तिने मुग्धाला समजावलं की जगात सारखं असणाऱ्यांना कोणी विचारत नाही, वेगळं असणाऱ्यांचीच दखल घेतली जाते. तुझं भारतीय असणं, तुझा वेगळा विचार ही तुझी कमजोरी नाहीये, तर हीच तुझी खरी ताकद आहे, तुझं युनिक सेलिंग पॉइंट आहे. पण स्वरा फक्त बोलून थांबली नाहीये. तिने मुग्धाला एक प्रॉपर 3 पॉइंट स्ट्रॅटेजी दिली. पहिलं, तुझं काम इतकं अप्रतिम कर की कोणाला प्रश्न विचारायची हिंमतच होणार नाही. दुसरं, तुझ्या संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर कर, त्याने लोकांमध्ये आदर तयार होईल. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्मविश्वास ठेव. तू तिथे तुझ्या लायकीवर पोचली आहेस, कोणाच्या दयेवर नाही. बरं, प्रोफेशनल लाईफमधल्या प्रॉब्लेमवर तर उपाय मिळाला, पण त्यांच्या वैयक्तिक नात्याचं काय? पुणे आणि लंडन ह्या दोन शहरांमधल्या वेळेच्या अंतराने त्यांच्या बोलण्यावर कसा परिणाम केला? चला आता ते बघूया. 5.5 तासांचं अंतर. म्हणजे जेव्हा इथे पुण्यात स्वराची सकाळ व्हायची तेव्हा तिकडे लंडनमध्ये मुग्धा झोपलेली असायची. आणि जेव्हा मुग्धाचं काम संपायचं तेव्हा इथे स्वराची झोपायची वेळ झालेली असायची. त्यामुळं काय तर दिवसातून जेमतेम 1-2 तास मिळायचे एकमेकींशी बोलायला. आणि स्वराच्या वाढदिवशी तर हा बांध फुटलाच. आईला प्रत्यक्ष भेटता येत नाहीये या विचाराने व्हिडिओ कॉलवरच मुग्धाला रडू कोसळलं. तिला भीती वाटायला लागली होती की आपलं नातं फक्त मोबाईलच्या नोटिफिकेशन्सपुरतंच उरलंय की काय. तो काचेचा पडदा तिला असह्य होत होता. आणि यातूनच तो महत्त्वाचा प्रश्न समोर आला जो आपल्यापैकी अनेकांना पडतो. व्हिडिओ कॉलवर आपण नेहमीच सगळं ठीक आहे हे दाखवतो, पण मनातली भीती, अपयश, खरं काय वाटतंय हे कसं सांगायचं? खरा मोकळा संवाद साधायचा तरी कसा? या प्रश्नावर त्या दोघींनी मिळून एक जबरदस्त उपाय शोधला. त्यांनी ठरवलं की आपण आपल्या या डिजिटल नात्यासाठी काही नियम बनवूया जेणेकरून त्यांच्यातला संवाद आणखी अर्थपूर्ण होईल. यावर स्वराने खूप सुंदर गोष्ट समजावली. बघ, माहिती शेअर करणं आणि भावना शेअर करणं यात खूप फरक आहे. व्हिडिओ कॉलवर दिवसभरात काय झालं हे सांगण्यापेक्षा मनात काय चाललंय हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन शेअर करण्यापेक्षा फीलिंग्स शेअर करणं जास्त गरजेचं आहे. आणि मग त्यांनी तयार केले हे भन्नाट डिजिटल नियम. आठवड्यातून एक नो फिल्टर डे. त्या दिवशी फक्त मनातली भीती आणि अपयशाबद्दल बोलायचं. कधीतरी व्हिडिओ कॉलवर एकत्र जेवायला बसायचं, जसं काही एकाच टेबलवर बसलोय. आणि जेव्हा बोलायला वेळ नसेल तेव्हा छोट्या छोट्या व्हॉइस नोट्स पाठवून कनेक्टेड राहायचं. किती सोपे पण किती प्रभावी उपाय आहेत हे, नाही का? या सगळ्या प्रवासामधून जाताना स्वरा आणि मुग्धाच्या नात्याला एक वेगळीच, एक अधिक सखोल अशी खोली मिळाली. आता त्यांचं नातं फक्त टेक्नॉलॉजीवर अवलंबून नव्हतं राहिलं. स्वरानं मुग्धाला एक पत्र लिहिलं आणि त्यातलं हे एक वाक्य खरंच त्यांच्या नात्याचं सगळं सार सांगून जातं. टेक्नॉलॉजी फक्त एक माध्यम आहे, खरं कनेक्शन तर विश्वासाचं असतं. त्यांचं नातं इंटरनेटवर नाही तर विश्वासाच्या वायफायवर चालत होतं.
यावरून एक गोष्ट नक्कीच शिकायला मिळते. अंतरामुळे त्यांचं नातं कमजोर नाही झालं, उलट ते अधिक अर्थपूर्ण झालं. एकमेकांचे असण्याची किंमत त्यांना जास्त खोलवर समजायला लागली. दुरावा हा खरंच नात्याची परीक्षा घेतो आणि त्याला अजून घट्ट बनवतो. आणि स्वराच्या पत्रातलं हे शेवटचं वाक्य हे फक्त एक आश्वासन नाही आहे, तर टेक्नॉलॉजीच्याही पलीकडे असलेल्या एका अतूट नात्याची ही ग्वाही आहे. डिव्हाइस बंद पडू शकतात, पण मनाचं कनेक्शन कधीच तुटत नाही. तर मग जाता जाता हा एक प्रश्न तुमच्यासाठी, स्वरा आणि मुग्धाची ही गोष्ट ऐकल्यावर काय वाटतं? खरंच अंतरामुळे नात्यांमध्ये दुरावा येतो की एकमेकांची ओढ अधिक वाढते? याचं उत्तर कदाचित प्रत्येकाने आपल्या नात्यांमध्येच शोधायचं आहे.